नमस्कार. आज जागतिक महिला दिन विशेष 8 मार्च 2026 आणि आज एका बोधकथेच्या स्वरूपात आपण बोलणार आहोत, परंतु काही तुमच्या मनातल्या प्रश्नांना सुद्धा आपण छेद देणार आहोत. प्रथमतः इतिहासामध्ये सामाजिक विरोध झुगारून देऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काही सामाजिक सीमा तोडल्या, स्वतःशी आणि समाजाशी संघर्ष केला आणि इतिहासामध्ये आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेल्या सर्वच महिलांना मानाचा मुजरा. आणि विशेष आजची बोधकथा प्रत्येक आयांना समर्पित असलेली आईच्या हाताला आराम. रोहन नावाचा मुलगा अतिशय गरीब परिस्थितीमध्ये वाढत होता. लहानपणीच वडील वारल्यामुळे त्याची आई खूप काबाड कष्ट करून त्याला शिकवत होती आणि हे सगळं रोहनच्या मनाला स्पर्श करत होतं. एक दिवशी शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला शिक्षकांनी विचारलं, सर्व मुलांना शिक्षकांनी सामायिक कॉमन असा प्रश्न केला, तुम्हाला काय व्हायचंय? वेगवेगळी उत्तर सर्व मुलांकडून आली. कोणी सांगितलं डॉक्टर व्हायचं, कोणी म्हटलं इंजिनियर व्हायचं, कोणी म्हटलं शिक्षक व्हायचंय, कोणी म्हटलं मला वेगळं काहीतरी व्हायचंय, सायंटिस्ट व्हायचं असं. पण ज्यावेळेस रोहन जवळ शिक्षक गेले, का रे बाळा तू का नाही सांगितलं, तुला काय व्हायचंय? रोहन म्हणाला, सर मला माझ्या आईच्या हाताला आराम द्यायचा. त्याचं उत्तर ऐकून सर खूप भावनिक झाले. का म्हणतो रे असं? सर माझ्या आईचे हात मला सदैव कामात गुंतलेले दिसतात आणि ज्या वेळेला ती माझ्या गालावरनं प्रेमावरने मला जेव्हा कुरवाडते, माझ्या गालावरनं हात फिरवते, तेव्हा तिच्या हाताला असलेल्या वेदना मला कळतात. सर म्हणाले, शाबास बेटा, तू नक्की मोठा होशील. रोहन घरी जातो आणि जेव्हा त्याची आई त्याला झोपवत असते, त्याच्याजवळ गोष्टी करत असते, तेव्हा तो म्हणतो, ग आई, आज शाळेत सरांनी प्रश्न विचारला आणि मी सरांना उत्तर दिलं की मला माझ्या आईच्या हाताच्या वेदना संपवायच्या, माझ्या आईच्या हाताला आराम द्यायचा आहे. मग काय करशील? म्हणे मी खूप कष्ट करेल, खूप मोठा होईल आणि नक्कीच तुला एक दिवस आराम देईल. रोहन खूप अभ्यास करतो, खूप अभ्यास करून सरकारी अधिकारी होतो आणि एक दिवस ज्या वेळेला त्याचा पहिला पगार होतो, तो पहिला पगार घेऊन जेव्हा आईजवळ जातो, तेव्हा त्या आईच्या हातामध्ये पैसे दिल्यानंतर आईला म्हणतो, आई बघ, आता तुला काम करायची गरज नाही, कारण आता तुझा पोरगा साहेब झालाय, तुझा पोरगा आता कमवणार आहे, तुझ्या मुलाला आज पगार मिळालाय. आई म्हणाली, बेटा फक्त तू दिलेला पगार हे माझ्यासाठी सर्वस्व नाही. ज्या वेळेला तू माझ्या या हातांची किंमत जाणली, तेच माझ्यासाठी सर्वस्व होतं. दोघांचेही चेहरे भावनेने व्याकुळ झाले, अश्रूंचा बांध फुटला आणि खऱ्या अर्थानं आईला असं वाटलं त्या दिवशी की धन्य झाली माझी कूस, असं पोरग माझ्या पोटी जन्माला आलं. बघा बाळांनो, आज महिला दिनानिमित्त आपल्या प्रत्येक आया या खूप कष्ट करतात. त्यांची घरातील भूमिका ही काही लक्षात येत नाही. जसं की एखादा पिक्चर तयार करताना आपल्या लक्षामध्ये ऍक्ट्रेस असते आणि ऍक्टर असतो, पण खरा डायरेक्टर त्याचं काम महत्वाचं करत असतो. त्याप्रमाणे आपल्या घराची जी डायरेक्टर असते ती आपली आई असते. वडील पैसे कमवून आणतात, सगळं व्यवस्थित करतात, ते सर्व ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आईचा वाटा सुद्धा खूप महत्वाचा असतो. आणि म्हणून आजची ही कथा सर्व आयांना समर्पित. आणि अजून जागतिक महिला दिनानिमित्त थोडस वेगळ्या विषयाला स्पर्श करूयात की इतिहासामध्ये तर खूप नावं महिलांनी गाजवली आहेत, पण आजच्या काळामध्ये अनेक महिला अशा आहेत ज्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, खूप जिद्द आहे, चिकाटी आहे, परंतु काही वेगवेगळ्या कारणामुळे त्यांचं ते पोटेन्शियल, त्यांच्यातली जिद्द, त्यांच्यातली उमेद कुठेतरी संपुष्टात आल्याचं जाणवतंय. काही महिलांचं लवकर लग्न झालेलं असेल तर त्यांनी संसार हा आपला मानलेला असतो आणि या संसाराच्या माध्यमातून त्यांच्यातली पोटेन्शियल त्यांनी मारण्याचं काम केलेलं असतं. काही महिलांना संधी मिळते, पण त्या संधीचं सोनं त्यांना करता येत नाही. हातात बांगड्या, सासूबाई लंगड्या एवढं जीवन ते आपलं समजतात आणि या जगामध्ये एकदा मिळालेल्या संधीचा ते अपव्यय करत असतात. म्हणून आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने एक सांगायचंय
की महिला म्हणून स्वतःला कमी लेखण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण सज्ज होऊयात। आणि ज्या वेळेला आपण असं सज्ज होऊयात तर खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या परिवाराचं, फक्त एका परिवाराचं नाही तर आईवडिलांच्या परिवाराचा आणि सासरच्या परिवाराचा, अशा 2 परिवाराचा उद्धार करतात आणि समाजामध्ये तुमचा आदर्श हा सर्वांना दिला जाऊ शकतो। निश्चितच आजचं हे तुम्हाला छोटी खाणी गोष्टी रूपात आणि थोडासा संवाद नक्कीच आवडला असेल असं मला वाटतं। तुर्तास धन्यवाद। जर ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।